नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 30 एप्रिल 2025ला आलेले आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ सण मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त हा मानला जातो। या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आणि या दिवशी आपण केलेले उपाय आणि सेवा त्याचं फळ हे आपल्यासोबत अक्षय काळ टिकून राहतं आणि त्यामुळेच या दिवशी आवर्जून सर्वांनी काही उपाय आणि सेवा करा। यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या देखील आपल्याला या दिवशी होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे। यासोबतच अनेक उपाय आणि सेवा देखील आपल्याला या दिवशी करायच्या आहे। तर असाच एक उपाय आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचा आहे। तुमचं जे काही छोटं मोठं व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा तुमच्या घरातील तिजोरी असेल, दुकान असेल, शॉप असेल, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात तर त्या ठिकाणी आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ही एक वस्तू आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करेल। आपल्या घरातून ती कधीही काढता पाय घेणार नाही। माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती अखंड टिकून राहण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे। तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो, आपली ज्या ठिकाणी तिजोरी आहे, मग तुमचं दुकान असो, व्यवसाय असो, कोणत्याही ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे। माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला या वस्तू पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे। तर या वस्तूंपैकी ज्या वस्तू तुम्हाला मिळतील त्या वस्तू तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून माता लक्ष्मी स्थिर राहील आणि घर सोडून ती कधीही जाणार नाही आणि आपल्या असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होईल। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला याची खूप मदत होईल। तर बघा, कधी कधी आपल्याकडनं काही चुका होऊन जातात आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते आणि काही वस्तू जर आपण अशा शुभ दिवशी खरेदी केल्या, त्याची पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होतो। तर या वस्तू या दिवशी आपल्याला घरी आणायच्या आहे आणि त्या साफ करायच्या आहे। साफ करून आपल्याला त्यावरती गोमूत्र आणि गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती पूजा करून त्या आपल्या देवघरामध्ये किंवा तुमची ज्या ठिकाणी तिजोरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठेवायच्या आहे। तर या सर्व वस्तू अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे। अतिशय लाभदायी अशा या वस्तू आहे आणि त्यामुळे तुम्ही अवश्य ज्या तुम्हाला मिळतील त्या वस्तू या दिवशी आणा, त्यावरती सेवा करा, पूजा करा आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा। या वस्तू आणल्यानंतर त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे आणि देवघरासमोर ठेवायच्या आहे। त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे, तर तो तुम्ही 108 वेळा म्हणू शकता आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये भरभरून सुख आनंद येऊ दे। तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते आपल्याला मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तर कोणकोणत्या वस्तू आपल्याला आणायच्या आहे तर बघा, या दिवशी आपल्याला पिवळ्या कवड्या तर या 7 आपल्याला घेऊन यायच्या आहे आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे, कोरड्या करून त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। पिवळ्या कवड्यांना देखील खूप महत्त्व आहे। पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच माता लक्ष्मीची पूजा ही पिवळ्या कवड्यांशिवाय होत नाही, त्यामुळे त्या अवश्य तुम्ही या दिवशी आणा। तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांची कधीही समस्या येणार नाही। ज्या काही पैशांच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतील। यासोबतच कर्जाचा डोंगर आहे तर ते फेडण्यासाठी त्यामधून मार्ग मिळेल। त्यानंतर श्रीयंत्र, तर हे देखील आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचं आहे, त्याची पूजा आणि सेवा करायची आहे। तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं श्रीयंत्र हे आसन आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी ही आपलं आसन सोडून कधीही कुठेही जात नाही आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी श्रीयंत्र आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचं आहे आणि त्यावरती सेवा पूजा करून ते आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही देवघरामध्ये देखील ठेवू शकता। यासोबतच श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचे आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला त्यावरती कुंकुमार्चन करावे, सेवा करावी, तरच आपल्याला त्याचे योग्य ते फळ मिळेल। आणि श्रीयंत्रावरील जे कुंकू आहे तर तेच रोज आपल्या कपाळी लावावे, यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो।
त्यानंतर पांढऱ्या रुईचे मूळ, तर ते थोडासा तुकडा तो आणायचा आहे आणि तो स्वच्छ करून आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला त्यावरती पूजा, हळदी कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करून आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. त्यासोबतच एकांशी नारळ, तर हे देखील आणायचं आहे आणि हे आपल्याला आपल्या दुकानाच्या गल्ल्याच्या शेजारी आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे. तर यामुळे आपल्याकडे असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होते. त्यानंतर गोमती चक्र, तर हे 5 किंवा 7 आणायचे आहे आणि ते स्वच्छ करून देवघरासमोर ठेवायचे आहे. हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पण दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यासोबतच 9 कमलगट्ट्याचे मणी, तर हे देखील आणायचे आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे. स्वच्छ करून पूजा करायची आहे आणि ते देखील आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे. त्यासोबतच धने, तर थोडेसे धने देखील आपण या दिवशी आणायचे आहे, त्याची देखील पूजा करायची आहे आणि ते एका पुडीमध्ये बांधून ते देखील तिजोरीमध्ये ठेवावे. तर या सर्व वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते, अखंड वास करते आणि आपल्या घरामध्ये असलेली जे धन आहे तर त्यामध्ये वाढ होते. तर अवश्य तुम्ही या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, तर तो करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.